मुख्यमंत्री महोदय, आपण सुद्धा याच्यामध्ये थोडं बारकाईने लक्ष एवढ्या करता घाला की आपण ज्या वेळेला हा अध्यादेश काढला तो काय काढला? अध्यादेश हा काढला की एखादं झाड तोडलं तर 1964च्या कायद्याप्रमाणे त्या झाड तोडणाऱ्या जर म्हणजे झाड तोडलं अनधिकृतपणे संबंधित यंत्रणेची परवानगी न घेता जर ते झाड तोडलं तर त्याला 50 रुपये दंड करून ते रेग्युलराइज करून तो विषय संपवायचा होता। आता आपण काय करताय? आपण 50 रुपये दंडाच्या ऐवजी एक झाड तोडलं तर त्याला 50,000 रुपये दंड। 50 वरून 50,000 फार होते, 50 रुपयावरून 1,000 रुपयावरून 50,000 रुपये दंडाची रक्कम नागरिक क्षेत्रामध्ये असेल तर काय मला फार याच्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचं गरज नाही, पण याचं भय ग्रामीण भागामध्ये खूप मोठं मंत्री महोदय पसरलेलं आहे। मंत्री महोदय पण आपल्या मुख्यमंत्री महोदय पसरलेलं आहे, हे मंत्री महोदय सुद्धा मान्य करतील। याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय की आमच्या कोकणामध्ये मुळात फॉरेस्ट लँडच नाहीये। संपूर्ण जमीन जी आहे ही आमची मालकी आहे, आमची खाजगी जमीन आहे। 0.1% फक्त फॉरेस्ट लँड आहे, 0.1% संपूर्ण कोकणामध्ये। मी ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 0.97 म्हणजे एक सुद्धा नाही, 0.1% सुद्धा जमीन ही फॉरेस्टची नाही। संपूर्णपणे जमीन आमची मालकीची आहे। कोकणामधल्या ज्या जमिनी आहेत त्या विदर्भ मराठवाड्यात सारख्या जमीनदारांसारख्या जमिनी नाहीत। आमच्याकडे 5 गुंठे 10 गुंठे आणि 5 गुंठे आणि 10 गुंठ्यामध्ये 10, 15, 20 खातेदार, त्या 10 आणि 15 गुंठामध्ये 15-20 लोक मालक त्याचे। एकरामध्ये जमिनी नाहीत, आमच्याकडे गुंठ्यामध्ये जमिनी आहेत। आमच्याकडे ही जी झाडं आहेत ही झाडं निसर्ग निर्मित आहेत, ही झाडं काही कोणी लावलेली नाहीयेत। जी झाडं सामाजिक वनीकरणामार्फत लावली गेली त्याचा आम्हाला फायदा होण्याच्या ऐवजी त्या झाडांचा मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदय नुकसानच झालं। 2005ला ज्यावेळेला फयान वादळ झालं, त्या 2005ला जेव्हा वादळ झालं मोठं आणि नंतर फयान वादळ झालं त्यावेळेला कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोल पडले। पोल का पडले? तर पोल पडले त्याचं कारण की रस्त्याच्या कडेला जी झाडांची लागवड आपण केली होती ती सगळी झाडं त्या लाईनवर तुटून पडली आणि लाईनवर तुटून पडल्यानंतर ते पोल सगळे खेचले गेले। माझ्या एकट्याच्या मतदारसंघामध्ये 1889 पोल पडले। मुळातच हा जो काही कायदा आपण केलेला आहे, माझा देखील असा समज होता की हा फक्त नागरिक क्षेत्राकरता आहे, पण आपण नागरिक क्षेत्र रिडिफाईन करतोय याच्यामध्ये। मी आता मूळ कायद्याची प्रत मागवली नाही, ते आरपी वगैरे तर ते ठीक आहे, त्याला प्रॉब्लेम नाही, तो सगळा मूळ आहे। पण ओरिजिनल जो कायदा आहे त्याचा कलम 2 जो आहे तो कलम 2 आपण अमेंड करत नाही आणि तो नॉन अर्बन एरियाला देखील लागू आहे। आता या कायद्यात आपण 2च गोष्टी केल्या होत्या। एक तर 64 साली आपण 1,000 रुपयाचा गुन्हा म्हणजे त्याच्यावर दंड केला होता। आता 64चे 1,000 रुपये आजचे किती आहेत हे आपल्याला कल्पना आहे। आणि दुसरं याच्यामध्ये अर्बन एरियाचा जो काही उल्लेख मूळ कायद्यात होता तर त्याच्यामध्ये महानगरपालिका होत्या, नगर परिषदा होत्या, पण आता जो काही नवनगरं आहेत आपण तयार केलेली त्याचा समावेश त्याच्यामध्ये नव्हता, तो समावेश याच्यामध्ये केला। तथापि मी मंत्री महोदयांची चर्चा केली आणि सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे 1,000 रुपयाचं थेट 50,000 रुपये करणं हे कदाचित टॅक्सिंग होऊ शकतं आणि म्हणून तुर्तच आपण आता हे जे विधेयक आहे हे विधेयक आपण सध्या स्थगित ठेवूया। एकदा सगळ्यांची चर्चा करून आपल्याला वाढवलं तर पाहिजे, पण एकदम किती वाढवायचं या संदर्भात एकदा चर्चा करून आणि सभागृहाचा सेन्स घेऊन मग त्याच्या संदर्भातला जी काही योग्य कायदा तो आम्ही मांडू। या बिलामध्ये आपण हाही उल्लेख केलेला नाही की हे खाजगी जमिनीवरचं झाड, हे सरकारी म्हणजे नगरपालिकेचं, महानगरपालिका, जिल्हा परिषद मालकीच्या जागेवरचं झाड, याचा उल्लेख आपण केलेला नाही। काल सन्माननीय दादा सांगताना सांगत होते की फांद्या छाटणं म्हणजे झाड तोडणं असा त्याचा अर्थ होत नाही। त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।